सुंदर अशी कथा पाहिली. कोणाची? काल काय काय पाहिलं सांगा बरं महिला मंडळ. बोला बोला लवकर, तुम्ही सांगितल्याशिवाय मी पुढे जाणारच नाही. सांगा लवकर. फक्त लग्न लक्षात राहिलं तुमचं, बाकी काहीच नाही. पार्वती माता अगोदर कोण होत्या? हा, सती होत्या. कोणाची मुलगी होत्या? हा, वा वा. अजून पहिले नवरात्र कोणी केले? हा, राक्षसानं कोणी केले पहिले नवरात्र? दक्ष मामीचा चांगला अभ्यास आहे, सगळं पाठ राहत. हुशार आहे म्हणजे मामाला भांडायला काही मागं पुढं पाहत नसेल. कीर्तनकारही होतील त्या, काही अडचण नाही. तुम्हाला समजलं म्हणजे मलाही आनंद वाटतो. तुमचं लक्ष आहे व कथेकडे. पहिले नवरात्र दक्षाने केले. सती माताने त्या ठिकाणी आपला देह त्याग केल्यानंतर त्यांचा दुसरा जन्म पार्वतीचा कठोर अशा तप त्यांनी जीवनामध्ये केलं. तेव्हा महादेवाची त्या ठिकाणी प्राप्ती त्यांना झाली. महादेवाला प्रसन्न करणं म्हणजे सोपं नाही. प्रसन्न करणं म्हणजे पार्वती मातेसाठी आपल्यासाठी सुद्धा आहे. सोप्या सोपं साधन दिले आपल्याला महादेवाने. भगवंताच्या नामातच तेवढी ताकद आहे महाराज. माझा तो देव भोळा देव आहे, लक्षात ठेवा. शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिवनाम. मुखातून शिव 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 हे नाम उच्चार जरी आपण केला तरी आपले पाप जळून नष्ट होतात. दररोज सकाळी स्नान केल्यानंतर आपण महादेवाच्या मंदिरामध्ये जा. हे पांडुरंग भाऊ बोंगाणे भाग्यवान आहे की त्यांच्या घराजवळ महादेवाचे मंदिर आहे. सगळ्या गावाने मिळून असं मोठं मंदिर तयार करा तिथं. भगवान शंकर तुम्हाला कमी पडू देणार नाही महाराज. ते जरी त्यांचं असलं तरी देव सगळ्यांचा असतो, लक्षात ठेवा. इथं पण छान मंदिर आहे महादेवाचं. छोटं गाव आहे पण आपल्या गावामध्ये क्वालिटी महाराज. गर्दी नाही पण दर्दी आहे. सुंदर असं गाव आहे आपलं लायगाव. महादेवाच्या सकाळी सकाळी मंदिरात जायचं, एक तांब्याभर पाणी घेऊन. आणि महादेवाला पाणी कसं घालायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. महादेवाला पूजन करत असताना भस्म घेऊन जायचं, पंचामृत घेऊन जायचं. पंचामृत कशासाठी आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. पंचामृत कशा कशापासून बनत असतं? दही, दूध, तूप, मध आणि पिठी साखर, या 5 गोष्टीपासून बनत असतं. पण कोणती गोष्ट कशासाठी आहे याची सुद्धा माहिती मी तुम्हाला पूर्ण सांगणार आहे. महादेवाची पूजा कशी करायची, कोणत्या दिशेला तोंड करून बसायचं, या सगळ्या गोष्टी शिव महापुराण कथेमध्ये दिलेल्या आहेत. सुंदर असं तप पार्वती मातेनं केलं. विवाह त्यांचा झाला, सगळ्या गोष्टी पार पडल्या. आणि त्यानंतर तारकासुर नावाचा जो राक्षस होता, त्या राक्षसानं त्या ठिकाणी सर्वांना त्रास द्यायला सुरुवात केली. ऋषी मुनींना तपश्चर्या करू देत नसे, देवाचं नामचिंतन करू देत नसे, सप्ताह करू देत नसे, होम हवन करू देत नसे. त्याने सर्वांना त्रास द्यायचं सुरू केलं. सृष्टीमध्ये सर्व वातावरण भयभीत करून टाकलंय त्याने. काय करावं देवादिकांना सुचत नाही, काय करावं सुचेना. त्यानंतर महादेव आणि पार्वती एकांतात असताना भगवान शंकराचं जे तेज आहे ते तेज इंद्रदेवानं विचार केला की पार्वती म्हणजे कोण? आदिशक्ती, आदिमाया. आणि महादेव साक्षात सगळ्यांचे देवादिदेव महादेव आहे. जर या दोघांचा पुत्र जन्माला आला तर तो इतका शक्तिशाली राहील की त्याला कोणीच हारू शकणार नाही. म्हणून इंद्रदेवानं त्या ठिकाणी कपट केलं महाराज.
काय कपट केलं इंद्रदेव? कुठेही कपटच करायचं महाराज. कोणी तपश्चर्या करायला बसलं की याला इकडं पोट दुखायचं. गावातही तशी लोक असतात. सप्ताह चालू झाला की त्यांचं पोट दुखायला सुरू होतं, है की नाही? सर्व प्रकारचे लोक प्रत्येक गावामध्ये असतात महाराज. काल्याच्या दिवशी सगळे लोक आनंदित असतात. का आनंदित असतात? सत्व, रज आणि तमगुणी सगळे लोक आनंदित असतात. सत्वगुणी लोक म्हणतात चला आज काल्याचं कीर्तन आहे, भगवान श्रीकृष्णाच्या लीला ऐकायला मिळतील, आनंद मिळेल, हे सत्वगुणी. रजगुणी लोक म्हणतात चला आज महाप्रसादाची पंगत आहे, आपल्याला प्रसाद मिळेल. पण तमगुणी लोक काय म्हणतात? बरं झालं बाबा एका परचा सप्ताह संपला, यांचा डोकं उठाड. 8 दिवसाचं डोकं उठलं होतं माईक नाही. म्हणजे सत्व, रज, तमगुणी तिन्ही लोक आनंदित असतात, है की नाही? सर्व प्रकारच्या देवांना त्या ठिकाणी त्रास द्यायला सुरुवात केली. तसं इंद्रदेवानं कपट केलं. महादेवाकडे गेले. महादेव एकांतात होते, एकटेच होते. पार्वती माता त्यांच्या जवळ नव्हत्या. त्यांच्या जवळ गेले आणि गेल्यानंतर त्या ठिकाणी महाराज महादेवाला प्रार्थना केली. म्हणे मला वरदान पाहिजे. म्हणे जे पाहिजे ते माग. म्हणे आम्हाला फक्त तुमचा पुत्र पाहिजे तारकासुराला मारायला, महादेवीचा नाही, पार्वती मातेचा लागत नाही, फक्त तुमचा पुत्र पाहिजे. असं म्हटल्याबरोबर तथास्तु म्हणाले. भोले शंकर आहे महाराज ते कोणालाही प्रसन्न होतात. तथास्तु म्हणाले, निघून गेले. पण ही बातमी पार्वती मातेला कळाली की इंद्रदेवानं कपट केलंय. महादेवाचा पुत्र मागितला. क्रोध आला मातेला आणि सर्व देवांना श्राप दिला. त्यांनी 5 देवांना श्राप दिला. जसं तुम्ही माझ्या भोळ्या शंकराला फसवून वरदान त्यांच्याकडून मागून घेतलं, जा म्हणे तुम्हाला सुद्धा तुमच्या पत्नीपासून पुत्र होणार नाही. म्हणून त्या 5 देवांना आपल्या पत्नीपासून पुत्र नाही. अर्जुन हा कोणाचा पुत्र आहे? कोणाचा? अर्जुन कोणाचा पुत्र आहे? कर्ण कोणाचा पुत्र आहे? युधिष्ठिर कोणाचा आहे? हे देवांचे पुत्र आहेत महाराज. कुंती मातेनं प्रार्थना केली की त्यांच्यापासून पुत्राची प्राप्ती होत होती, मंत्र होता त्यांच्याकडे. हा देवांना श्राप दिला होता पार्वती मातेनं. त्या ठिकाणी महाराज महादेवाचं तेज घेण्याचं सामर्थ्य कोणात नाही. अनेक देवांनी झेलण्याचा प्रयत्न केला. पर्वत एवढं ते तेज ते गंगेमध्ये गेलं आणि गंगा सुद्धा त्याला सामावून घेऊ शकली नाही. एका राज्यातील 6 स्त्रिया होत्या आणि त्या स्त्रियांनी त्या पुत्राचा त्या ठिकाणी जन्म झाला. कोणाचा? कार्तिकेयचा. कार्तिकेयचा जन्म कसा झाला आपण सुंदर त्यांचं वर्णन या ठिकाणी पाहणार आहोत. त्याआधी सर्वांनी सुंदर असं भजन करायचं. सगळ्यांनी वरती हात करा. महिला मंडळ करा वरती हात, मोकळ्या हाताने. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण.
त्या ठिकाणी शाप दिल्यानंतर जे तेज आहे ते 6 कृतिका त्या ठिकाणी स्नान करण्यासाठी गेल्या आणि त्यांच्या गर्भामध्ये भगवान शंकराचं तेज आणि त्या तेजामुळे 6 मुख असलेला सुंदर असा पुत्र त्या ठिकाणी जन्माला आला. कृतिकांनी त्यांचं पालन पोषण केलं, स्तनपान केलं. कृतिकांच्या पोटी जन्म घेतल्यामुळे त्याचं नाव कार्तिकेय ठेवण्यात आलं. काय? कार्तिकेय भगवान की जय. कार्तिकजी त्या कृतिकांच्या घरी म्हणजे त्यांच्या आई बरोबर राहू लागले. त्याही त्याचं चांगलं पालन पोषण करू लागल्या. इकडे कैलास पर्वतावरती एक दिवस महादेव आणि पार्वती बसलेले आहेत. त्यांच्या लक्षात आलं आपला पुत्र तर जन्माला आलाय, पण कुठं आला हे यांना माहिती नाही. कसा शोध घ्यावा सगळ्यांना प्रश्न पडला. त्यानंतर देवादिकांना महादेव विचारतात माझा पुत्र कुठं आहे? त्याचा तर जन्म झालाय, पण तो कुठे आहे त्याचा शोध घ्या. आणि भगवान कार्तिके इकडे आई सोबत सुंदर सुखामध्ये राहू लागले आणि इकडे महादेव पार्वती शोधामध्ये आहेत. पुत्राचा शोध कसा घ्यायचा या शोधामध्ये आहेत. आणि तेवढ्यामध्ये नारदजी सांगतात की पुत्राचा जन्म झालेला आहे, त्याचं नाव कार्तिकेय आहे. नारदजी जातात आणि ज्या ठिकाणी कृतिका राहतात त्या ठिकाणी जाऊन त्यांना नमस्कार करतात आणि सांगतात की हा जो पुत्र आहे तो तुमचा पुत्र नसून हा साक्षात देवादिदेव महादेव यांचा पुत्र आहे. त्यांचं तेज सामावून घेण्याची ताकद कोणात नव्हती, तुमच्यात आहे. तुम्ही भाग्यवान आहात. पण हा पुत्र जगाच्या कल्याणासाठी याचा जन्म झालेला आहे असं त्या ठिकाणी जेव्हा सांगतात तर त्यांना खरं वाटत नाही. आई ही आई असते महाराज. किती जरी म्हटलं एखाद्या आईला हा पुत्र तुझा नाही तुझा नाही तरी सुद्धा ती त्या बाळाला सोडू शकत नाही. तसं नारदजी त्यांना सांगतात की हा पुत्र महादेवाचा आहे, याचा जन्म सृष्टीच्या कल्याणासाठी झालेला आहे, तरी त्या मान्य करत नाही. नारदजी त्यांना समजवतात पुत्र सुद्धा असा असावं महाराज की आपल्या परिवाराचं हित, जगाचं हित, गावाचं हित त्यांना केलं पाहिजे. असा बलशाली पुत्र महादेवाचा होता. कार्तिकेयला बोलवलं आणि कार्तिकेयला समजून सांगतात की तू कोणी साधारण पुत्र नाही, लक्षात ठेव. तुझा जन्म या सृष्टीच्या रक्षणाकरता झालेला आहे. तारकासुर नावाचा राक्षस आहे, त्याला मारण्यासाठी तुझा जन्म झालेला आहे. त्यामुळे तुला कैलास पर्वतावर यावं लागेल. तू साक्षात देवादिदेव महादेवाचा पुत्र आहेस असं जेव्हा समजून सांगतात कार्तिकेयला आनंद होतो की मी साक्षात महादेवाचा पुत्र आहे याचा अभिमान त्याला झाला, आनंद वाटला आणि तो कैलास पर्वतावर येण्यासाठी तयार झाला. मुलगा तर तयार झाला, पण त्यांची माता म्हणते अरे जो पुत्र आई वडिलांना सोडून जातो तो पुत्र म्हणण्याच्या लायकीचा नाही. आम्ही तुझं पालन पोषण केलं, तुझा सांभाळ केला आणि ज्या वेळेस तुला कळालं की तू महादेवाचा पुत्र आहेस, कोणताही विचार न करता आम्हाला सोडून चाललास.
कोणी डोकं जोडतोय, कोणी रडतय, कोणी चक्कर येऊन पडतय, असं दुःख व्यक्त करतात त्या कृतिका त्या ठिकाणी. कारण खूप त्यांचं प्रेम त्या कार्तिकेवरती होतं. अशी अवस्था मातेची पाहून कार्तिकेयला राहवलं नाही आणि कार्तिकेय म्हणतोय तुम्ही सुद्धा आमच्या सोबत चला. एका शब्दात माताही त्या ठिकाणी जाण्यासाठी तयार झाल्या. कृतिका आणि कार्तिकेय त्या ठिकाणी सुंदर असं पार्वती मातेने त्यांच्यासाठी दिव्य विमान पाठवलं होतं. त्या विमानामध्ये सर्वजण बसतात आणि महादेवाचे जे गण आहेत ते आनंदी होतात. आता आपली संकट दूर होणार, आपल्याला वाचवणारा आता आलेला आहे, आनंद वाटतो त्यांना. आणि त्या आनंदाच्या भरामध्ये सुंदर अशी भरारी घेतात आणि कैलास पर्वतावर ते विमान जातं. आणि गेल्यानंतर त्या ठिकाणी माझ्या पार्वती माता कार्तिकेयचं स्वागत करण्यासाठी उभ्या असतात. आनंद वाटतो त्यांना की माझा पुत्र आलेला आहे. त्या ठिकाणी कार्तिकेय महाराज येतात आणि आल्यानंतर सर्वांना नमस्कार करतात. सर्व भगवंताचे गण त्या ठिकाणी त्यांच्यावर सुंदर असे फुलं, आनंदाचा क्षण आहे. कोणी गुढी उभारतय, कोणी नाचतय. आनंद झाला त्यांना की साक्षात महादेवाचा पुत्र या ठिकाणी आलेला आहे, कार्तिकेय नावाचा. आनंद वाटला त्यांना. आल्यानंतर आसनावरती बसवलं. कार्तिकेय महाराजांना बसवल्यानंतर साक्षात महादेव येतात, त्यांच्या जवळ बसतात. तारकासुर मागच राहू द्या. तारकासुराला मागच ठेवा. कार्तिकेय महाराजांचं आगमन झालेलं आहे. कार्तिकेय महाराज त्या ठिकाणी येतात. आपल्या वडिलांच्या अंगा खांद्यावर खेळू लागतात. महादेवाच्या गळ्यातल्या सर्पाबरोबर खेळतात. आनंद वाटतो त्यांनाही, कारण तो पुत्र आहे, साक्षात महादेवाचा पुत्र. तो नागाशी नाही तर कशाशी खेळणार आहे. नागासोबत खेळू लागतात. सर्व आनंदमय वातावरण आहे, सर्व शुभ वातावरण त्या ठिकाणी झालेलं आहे. कार्तिकेयचा जन्म झाला म्हणून आनंद उत्सव त्या ठिकाणी साजरा केला जातो. कार्तिकेय भगवान की जय. कार्तिकेयचा जन्म होतो, त्यांचं आगमन कैलास पर्वतावरती होतं. सुंदर त्यांच्या अनेक लीला आहेत. एक ब्राह्मण येतो आणि तो ब्राह्मण त्या ठिकाणी कार्तिकेय महाराजांच्या जवळ येतो आणि आल्यानंतर त्यांना सांगतो, बाबा मी मोठा यज्ञ केला आणि त्या यज्ञासाठी मला बली द्यायचा होता, पण काय झालं, जो बोकड आहे ना तो पळून गेला म्हणे. आता यज्ञ कसा करू. कार्तिकेयनं सांगितलं काही हरकत नाही. त्याचा जो अभ्यास होता त्या अभ्यासातून त्याने डोळे बंद करून बघितलं की यांचा बोकड कुठं आहे. बोकडाचा शोध घेतला, बोकड आणला, उभा केला आणि सांगितलं, जा तुमचा यज्ञ आता पूर्ण होईल, पण माझं एकच सांगणं आहे की बली दिल्याने यज्ञ पूर्ण होत नाही. बरोबर आहे ना. लोक म्हणतात माझा नवस आहे, मला बोकड द्यायचं आहे. हे चुकीचं आहे. बली देणं देवाला आवडत नाही, लक्षात ठेवा. म्हणून बली द्यायचा नाही. आणि जिथं बली देणारे त्या पंक्तीला सुद्धा जायचं नाही. जीवाचा लगोडे मत्सर. ज्या वेळेस आपण एखाद्याचा जीव घेतोय तो तडफड तडफड करत असतो, करतो की नाही. मग त्याच्या मारण्याच्या वेळेस तो मनामध्ये जो विचार करणार आहे, कारण तो चांगला विचार करणार आहे का मरणाच्या वेळेस नाही. म्हणून जुन्या महिलांचं बोलणं होतं बघा की माणसानं कोणाचं शापाचं खायचंच नाही.
तळतळाट कोणाचा घ्यायचा नाही, तळतळाट जीवनामध्ये चांगला नसतो. तसं कार्तिकेय महाराज सांगतात की तुम्ही जा यज्ञ पूर्ण करा पण बली देऊ नका. लहानपणापासून चांगले अभ्यासू होते महाराज. कारण पुत्र कोणाचा होता? महादेवाचा, साक्षात महादेवाचा. जन्मापासूनच महाराज अभ्यासू ज्ञानी. पुत्रच तसा सुंदर होता. जसे मायबाप असतात तसेच लेकरं असतात. बरोबर आहे की नाही? कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. पण काही काही ठिकाणी असं झालं, मायबाप चांगले पण पोरं वाईट निघतात. काही काही ठिकाणी पोरं चांगले, मायबाप वाईट असतात. बरोबर आहे की नाही? प्रल्हाद, भक्त प्रल्हाद कसा होता? पुण्यवान होता, भाग्यवान होता, देवाचं भजन करत होता. पण त्याचे वडील कसे होते? पापी होते, वाईट होते, भगवंताचं नाम कधी घेऊ देत नव्हते. म्हणून काही काही ठिकाणी पुत्र चांगला असतो, मायबाप चांगले नसतात. काही काही ठिकाणी मायबाप चांगले असतात पण पुत्र चांगला नाही. कोणाचं उदाहरण देता येईल आपल्याला? आत्मदेव ब्राह्मणाचं. श्रीमद भागवत कथेमध्ये आत्मदेव नावाचा एक ब्राह्मण असतो. तुम्हाला तो कथा माग माहिती आहे. पुत्र प्राप्तीसाठी यज्ञ करतात, प्रार्थना करतात साधूकडं. पण त्या ठिकाणी पुत्र कसा जन्माला येतो? वाईट वृत्तीचा असतो. कारण आईचे विचार वाईट असतात, धुंदुकारी, जो कुळाचाच नाश करतो महाराज. म्हणून पुत्रही असा जन्माला घाला. पुत्रही द्यायचाच असेल तर चांगला द्या, नाही पुत्र देई गुंडा ज्याचा ती लोकी झेंडा. ते तारका सुरू बेना, मास थोडं काढून ठेवा, नाही तर तुम्हाला गर्मीनं व्हायच्या उलट्या. ते प्लास्टिक आहे. तुम्ही इकडं जा पडद्याच्या मागं, नाही तर ते माझ्याकडं पानं सोडून तुमच्याकडेच पाहत राहतील. तिकडं पडद्याच्या मागं जा तुम्ही. राक्षस आहे पण जास्त भयानक नाही. आपला साधा गोळा राक्षस इथला. ऐसा पुत्र देई गुंडा ज्याचा तीही लोकी झेंडा. ज्या वेळेस संत वामन भाऊ महाराज या जगातून गेले ना महाराज, अनेक लोक त्या ठिकाणी यायला लागले. जेव्हा त्यांच्या आई गेल्या तेव्हाही भरपूर लोक आले महाराज. आपल्याकडे काय पद्धत आहे, एखादा जर माणूस गेला तर मरणाच्या वेळेस आपण त्यांचे चरण धरत असतो. काय धरत असतो? महिला मंडळ चरणाचं दर्शन घेत असतो. पण एक साधू त्या ठिकाणी येतात आणि त्या आईच्या पोटाचं दर्शन घेतात. वामन भाऊ महाराजांच्या आईच्या पोटाचं का घेतात? ते सांगतात की भाग्यवान आहे ही कुस जिच्यामध्ये संत वामन भाऊ सारखे पुत्र त्यांच्या पोटी जन्माला आले. म्हणून धन्य माता पिता तयाची. कुळामध्ये चांगला पुत्र जन्माला यायला सुद्धा मायबापाचं पुण्य लागत असतं महाराज. संत भगवान बाबासारखे पुत्र आपल्या पोटी जन्माला आले पाहिजे. ज्यांनी या वनात राहणाऱ्या जातीला जर समोर कोणी आणलं असेल तर संत भगवान बाबांनी आणले महाराज. पण समाज एवढा वाईट आहे. रात्री आम्ही ज्या माऊलीच्या घरी बसलो, ते आजी सांगतात की संत भगवान बाबा आम्हाला आठवतात म्हणे. गडाच्या पायथ्याशी जे गाव आहे त्या गावात मी काही दिवस राहिले, आजीचं म्हणणं आहे. तेव्हा आम्ही संत भगवान बाबांना साक्षात डोळ्यांनी पाहिलेलं आहे. पण ज्या वेळेस देव होता तेव्हा आम्हाला कळालं नाही. आता आम्हाला कळालंय पण आम्हाला मिळत नाही. जोपर्यंत संत भगवान बाबा होते तोपर्यंत लोकांना त्यांची किंमत कळाली नाही. पण जेव्हा ते आपल्याला सोडून गेले ना, त्यानंतर आपल्याला देव कळाला महाराज. संत भगवान बाबांनी अनेक वाईट मार्गाला जाणाऱ्या लोकांना मार्गाला लावलंय. एकर इका पण पोरग शिका. अनेक गावांमध्ये जाऊन कीर्तन केली महाराज संत भगवान बाबांनी. अनेकांना चांगला उपदेश केला, चांगला मार्ग दाखवला. पण या समाजानं संत भगवान बाबांना त्रास दिला महाराज, बाकी काही दिलं नाही. साधू संतांचं अंतःकरणच असं असतं महाराज. आपण त्यांना किती त्रास द्या पण ते आपल्या उद्धाराचं साधन आपल्याला सांगतील.
तसं संत भगवान बाबांच्या विरोधक लोकांनी काय केलं, संत भगवान बाबांच्या आसनावरती चोळी आणि बांगडी आणून ठेवली आणि तेच येऊन सकाळी म्हणतात चोराच्या उलट्या बोमा. अरे साधू आहे, संन्यासी आहेस, तुझ्या गादीवर चोळी आणि बांगडीचं काय काम? संत भगवान बाबांना त्रास झाला, अंतःकरण भरून आलं, दुःख वाटलं की आपलेच लोक आपल्यावर आरोप करतायत. पण काही हरकत नाही, संतांचं अंतःकरण बघा तुम्ही. ज्यांनी दोष लावलाय ना त्यांना दोष देण्यापेक्षा ज्या गोष्टीमुळे दोष लावलाय त्या गोष्टीचाच त्याग केला महाराज. गडाच्या खाली उतरले बाबा आणि ज्या गोष्टीमुळे समाज आरोप करतोय त्या गोष्टीचाच त्याग केला महाराज. असे मोठे आमचे बाबा होते महाराज. पण ज्या ठिकाणी रक्त सांडलं त्या ठिकाणी काय उगवलं? तुळशी उगवल्या रक्त सांडिले धावून आलेले दिले अभयते आरती भगवंता आरती भगवंता चिदानंदाचा रामा वैराग्य मूर्तिमंत दिसे शक्तीची शोभा आरती भगवंता पाण्यावरी वाची येली ज्ञानेश्वरी. माझ्या संत भगवान बाबांनी ज्या ज्या ठिकाणी रक्त सांडलं त्या त्या ठिकाणी काय उगवलं? तुळशी उगवल्या. आपल्याला ज्या ठिकाणी ठेवले जातं तिथं काँग्रेस सुद्धा उगत नाही. संत होते महाराज, ते जगाच्या हितासाठी जन्म घेतला होता म्हणून असा पुत्र पोटी जन्माला आला पाहिजे महाराज. असे पुत्र पोटी जन्माला येण्यासाठी ज्ञानेश्वरी वाचा, गाथा वाचा, शिवमहापुराण वाचा, तेव्हा असे पुत्र पोटी जन्माला येतील. त्या माझ्या जिजामातेच्या पोटी पुत्र जन्माला आला छत्रपती शिवाजी महाराज. ज्या वेळेला राजे गर्भाशयामध्ये होते महाराज त्यावेळेला माझ्या आऊसाहेब त्या ठिकाणी टीव्ही पाहत होत्या. काय पाहत होते? ज्ञानेश्वरीचं पारायण, गाथ्याचं पारायण, रामायण वाचत होत्या. तेव्हा असा पुत्र त्यांच्या पोटी जन्माला आला. आपल्यालाही तसं वाटतं छत्रपती जन्माला आले पाहिजे, राजे जन्माला आले पाहिजे, मुंडे साहेब जन्माला आले पाहिजे, संत भगवान बाबा जन्माला आले पाहिजे, वामन भाऊ महाराज जन्माला आले पाहिजे. पण कुठं? शेजारच्या घरात आपल्या नाही. माझ्या जिजामातेनं पोटात गर्भाशयामध्ये असतानाच महाराज रडत रडत गेल्या. अंबिका मातेच्या देवळामध्ये रडत रडत गेल्या. तुम्हाला जर दुःख सांगायचं असेल तर देवाला सांगा, आनंद सांगायचा असेल तर देवाला सांगा, याला त्याला सांगत बसू नका. माझी माता रडत रडत गेली. दासीला सांगितलं मला एकांत पाहिजे आणि मातेच्या समोर ढसा ढसा माझ्या आऊसाहेब रडू लागल्या, आक्रोश करू लागल्या. आणि जिजाऊ आऊसाहेब त्या देवीला म्हणतात, ते माते आता तरी दार उघड. अगं आमच्या स्त्रियांना त्यांच्या गर्भामध्ये बाळ असताना लात मारून तिचा गर्भ त्या ठिकाणी पाडण्यात येतो ग. तिच्यावर अत्याचार होतोय माते. आता तरी तुझा आशीर्वाद मला दे आणि असा पुत्र दे, ऐसा पुत्र देई गुंडा ज्याचा तीही लोकी झेंडा. माझ्या या माता माऊल्यांचं त्याने रक्षण केलं पाहिजे, असा पुत्र मला दे.
काही काही लोक म्हणतात, अरे छत्रपती शिवाजी महाराज का देव होते का? छत्रपती शिवाजी महाराज का संत होते का? छत्रपती शिवाजी महाराज का वारकरी होते का? का तुम्ही कथांमध्ये कीर्तनामध्ये त्यांचं नाव घालून 10-10, 20-20 मिनिटं त्यांच्यावर वेळ घालवता? ते का देव होते का? ते का महादेव होते का? ते का कृष्ण होते का? का तुम्ही त्यांच्यावर असं बोलता? का त्यांचं नाव घेता? असं म्हणणाऱ्यांना माझं असं उत्तर आहे, अरे माझा राजा देव होता की नाही हे मला माहिती नाही, माझा राजा वारकरी होता की नाही हे मला माहिती नाही, माझा राजा संत होता की नाही हे मला माहिती नाही, पण आज देवळातला देव जो सुरक्षित दिसतोय फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे उपकार आहे, लक्षात ठेवा. या नायगाव मध्ये आपण एवढ्या हायवेच्या शेजारी असणाऱ्या गावामध्ये निवांतपणे बसून एवढा मोठा सप्ताह करतोय ना, हे फक्त माझ्या राजाचे उपकार आहे, लक्षात ठेवा. म्हणून त्यांचं नाव घेण्याचा अधिकार आपल्या सगळ्यांना आहे. अरे जातीमध्ये भेद करू नका. एखाद्या जरा मातेवर जर अत्याचार होत असेल ना, तर माझ्या राजानं तिला असा प्रश्न केला नाही, तू कोणत्या जातीची आहेस? तिचं रक्षण केलं. महाराज जात पात माझ्या राजानं पाहिली नाही हो. म्हणून त्यांचं नाव घेण्याचा अधिकार आहेच. त्यांच्या पोटी असा पुत्र जन्माला आला, त्या मातेला सांगतात, माते आता तरी दारू घड, दारू घड बाई, आता दारू घड बाई, दारू घड बाई, आता दारू घड बाई. आंबा भवानी दारू घड बाई, आंबा भवानी दारू घड बाई, दारू घड बाई, आता दारू घड बाई, दारू घड बाई, आता दारू घड बाई. आंबा भवानी दारू घड बाई, आंबा भवानी दारू घड बाई. ती माता प्रार्थना करते, आता तरी दार उघड, आता तरी डोळे उघड माते. त्या मातेच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी महाराज जिजा मातेला सुंदर असा पुत्र त्यांच्या पोटी जन्माला आला. कसा होता तो पुत्र? गिरशी खरी लहरी भगवा ध्वजा, गिरशी खरी किरटा परी लहरी भगवा ध्वजा. एक साथ चाली. उगवला तारा तिमिर हरा, गरजा शिवाजी राजा. उगवला तारा तिमिर हरा, गरजा शिवाजी राजा. गिरशी खरी किरटा परी, गिरशी खरी किरटा परी लहरी भगवा ध्वजा, लहरी भगवा ध्वजा. छत्रपती शिवाजी महाराज की, संत भगवान बाबा की. उगवला तारा तिमिर हरा, उगवला तारा तिमिर हरा, शिवाजी राजा.
गिरशिखरी किरटा परी लहरी गगला ध्वजा उगवला तारा तिमिरहरा युगा युगाचा गडकंधार यवनचा करी करी सरदार मराठा मर्दा वावणे पुरता छटले शत्रूच्या भुजा छटले शत्रूच्या भुजा असा पुत्र पोटी जन्माला आला म्हणून आपल्याला सप्ताह करण्यासाठी कोणाकडे परवानगी काढण्याचं काम आपल्याकडे नाही. आपल्याला ती गरज राजानं भासू दिली नाही. एवढं स्वातंत्र्य आपल्याला मिळून दिलंय त्या राजानं, त्याचे थोर उपकार आहे. म्हणून असा पुत्र पोटी जन्माला आला पाहिजे याच्यासाठी आपल्या मातांचे विचार चांगले पाहिजे. ज्यावेळेस गर्भामध्ये आहेत तोपर्यंत चांगला विचार आपल्या जीवनामध्ये पाहिजे. असा पुत्र महादेवाचा सुंदर स्वरूप त्याचं कार्तिकेय भगवंताचं आहे. सुंदर कार्य आहे. मातेच्या आणि पित्याच्या अंगा खांद्यावर खेळत आहे. इकडं तारकासुरानं सर्व सृष्टीवरती सर्व साधू संतांना त्रास द्यायला सुरुवात केली आहे. देवादिकांना त्रास द्यायला सुरुवात केली आहे. त्याचा क्रोंच नावाचा जो ए पोरांनो दांगडो करू नका रे, शाळेतल्या बाळांना घरी जा. त्रास द्यायला सुरुवात केली. तारकासुरही त्रास देतोय. त्यावेळेला सर्व गण त्यांना सांगतात की तुमचा जन्म कशासाठी झालाय. एक तारकासुर नावाचा राक्षस आहे आणि त्याने महादेवाकडून वरदान मागितलं होतं की महादेवाच्या पुत्राकडूनच मला मृत्यू यावा आणि त्या वरदानामुळे तो सर्व देवांना त्रास देतोय. आपण सर्वांचं रक्षण करायचं आहे. कार्तिकेय महाराजांना प्रार्थना करतात. युद्धाची तयारी होते आणि महासागराच्या आणि पृथ्वीच्या मध्यांतर हे युद्ध सुरू होते. आणि या युद्धामध्ये सर्व देवाचे गण सर्व देव कार्तिकेय महाराजांकडून लढण्यासाठी आहे. सर्व देव त्या तारकासुराबरोबर युद्ध करतात. अनेक राक्षस मारतात. पण तारकासुर कोणाला आवरत नाही कारण त्याला वरदान मिळालेलं असतं. भगवान विष्णू सोबत त्याचं युद्ध होतं. भगवान साक्षात भगवान विष्णूला सुद्धा तो तारकासुर हरवतो. युद्ध चालू आहे तारकासुराचं आणि भगवान विष्णूचं युद्ध चालू आहे. त्या युद्धामध्ये भगवान शंकर त्यांच्याकडे बघतात. युद्ध चालू आहे. अनेक शस्त्र अस्त्र एकमेकांनी सोडवले आहे पण तरी सुद्धा तारकासुर आवरत नाही. आणि त्या ठिकाणी अनेक वेळा त्यांचं युद्ध चालू असतं पण तारकासुर मरत नाही. त्याला काहीच फरक पडत नाही. काय करावं काही सुचत नाही. तेवढ्यामध्ये ब्रह्मदेव येतात आणि सांगतात तारकासुराला वरदान आहे. याचा मृत्यू फक्त महादेवाच्या पुत्राकडून होणार आहे. महादेवाचा जोपर्यंत पुत्र याच्या सोबत युद्ध करत नाही तोपर्यंत तारकासुराला मृत्यू येऊ शकत नाही. त्यावेळेस तारकासुरानं युद्ध करण्यासाठी अनेक देवादिकांना मारण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी देव तर मरू शकत नाही कारण त्यांना अमृत पेलेलं असतं. पण सामर्थ्य कोणामध्ये राहिलं नाही. काय करावं काय करावं. मग कार्तिकेयला प्रार्थना केली देवादिकांनी की प्रभू आता तुम्हीच काहीतरी करा. त्यानंतर तारकासुराचा वध करण्यासाठी कार्तिकेय भगवान उभे राहिले. उभे तिकडून तारकासुर येतोय. तारकासुर समोरून येत आहे. त्यानं पाहिलं की सारे देव मला घाबरले. भगवान विष्णू मला घाबरले. सर्व देव मला घाबरतात. अरे तेवढ्या तारकासुराचा वध करण्यासाठी कार्तिकेय महाराजांचा जन्म झाला. तारकासुराचा वध झाला. त्यानंतर त्याचे जे सैन्य होतं बाणासुर नावाचा राक्षस होता.
एक क्रोंच नावाचा राक्षस पळत आला आणि त्यानं सांगितलं, बाणासुर नावाचा राक्षस तो या रणभूमीवरून पळून गेलेला आहे, त्याचा सुद्धा वध तुम्ही करा. कार्तिकेय महाराजांनी आपली शक्ती घेतली, बाणासुराचं नाम त्या ठिकाणी स्मरण केलं आणि शक्ती सोडल्याबरोबर त्या ठिकाणी बाणासुराचा सुद्धा वध झाला. अनेक राक्षसांचा वध कार्तिकेय महाराजांनी केलेला आहे, अनेकांचा उद्धार केलेला आहे. असे अनेक प्रकारचे राक्षस त्यांनी मारले, अनेक प्रकारचे राक्षस मारले. कारण भगवंताचा अवतारच त्याच्यासाठी आहे, आपलं भक्ताचं रक्षण करण्यासाठी. माझा भोळा महादेव अनेक अवतारांमध्ये भोळ्या महादेवानं आपल्या भक्ताचं रक्षण केलेलं आहे. महाराज, आपण जे कानिफनाथ पाहतो की नाही, खंडोबाराई आपण पाहतो, हे जे अवतार आहे माझ्या भोळ्या शंकराचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवतार तोही शंकराचाच अवतार आहे. शिवशंकराचा तू अवतार, हाती घेऊनी भवानी तलवार, नर राक्षसांचा करुणी संहार, धरणी मातेचा तू केला उद्धार. हे माझ्या भगवान शंकराचे अवतार आहे, लक्षात ठेवा. आता ते एक नवीन गीत आलं बघा, नवीन एक गीत आलंय, कानिफनाथ. तो अवतार कोणाचा आहे? भगवान शंकराचाच आहे. सुंदर गीत आहे महाराज. सगळ्यांनी थोडस 2 मिनिटं पावली खेळण्यासाठी उभं. मला माहिती आहे तुम्ही त्याचीच वाट पाहताय केव्हाची. अशी बैठक न्यारी बसलाय दारी लईच थाटात. रिटर्न आवाज देतो. अशी बैठक न्यारी बसलाय दारी लईच थाटात. देव हा मडीचा कान फुलात. देव हा मडीचा कान फुलात. देव हा मडीचा कान फुलात.
रामाचाच अवतार करायचा मडीला अशी बैठक न्यारी बसलाय भारी लईच थाटात अशी बैठक न्यारी बसलाय भारी लईच थाटात देव हा मडीचा कानपणात हे अवतार माझ्या भोले शंकराचे आहे लक्षात ठेवा अनेक अवतार भगवान शंकराने आपल्या भक्तासाठी घेतलेले आहेत आता काही लोक आम्हाला म्हणतात आमच्या ज्या गावामध्ये सप्ताह होतो हा वारकरी संप्रदायाचा होतो काय म्हणतात लोक वारकरी संप्रदायाचा सप्ताह होतो मग शिव महापुराण कथेचं जर आम्ही नियोजन केलं तर लोक महादेवाची भक्ती करायला सुरुवात करतील अखंड हरिनाम सप्ताह करणार नाही कारण हा वैष्णव संप्रदाय आहे पण तुम्हाला खरं सांगू वारकरी संप्रदायाचे गुरुच म्हणजे महादेव लक्षात ठेवा आपण रोज हरिपाठामध्ये म्हणतो आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य आदिनाथ गुरु कोण महादेव आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्रनाथ म्हणजे कोण भगवान विष्णू एका जनार्दनी महाराज माझे भोले शंकर वारकरी संप्रदायाचे गुरु आहेत लक्षात ठेवा आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला गोरक्ष वळला गयनी प्रति गयनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेव सार चोजविले निवृत्तीनाथ म्हणजे कोण साक्षात महादेव अवतार ज्ञानोपर आहे कोण साक्षात महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर मग हा जो संप्रदाय आहे याचे गुरुच महादेव आहे म्हणून हरिहरामध्ये भेद करायचा नाही हरिहरा भेद नाही नका करू वाद एकमेकाचे हृदय दोघही एकमेकाचं भजन करतात महाराज गोडी साखरेचे ठाई दोघही एकमेकाचं भजन करतात माझे भोलेनाथ राम प्रभूचं भजन करतात आणि माझे भगवान विष्णू शिवशंकराचं भजन करतात दोघांच्या नामात ताकद आहे नामामध्ये खूप ताकद आहे महाराज म्हणून भगवंताचं नाम घेत राहायचं त्या रावणाला सुद्धा राम नामाची ताकद माहिती होती ज्या रावणाने सीता मातेचं हरण केलं होतं ज्यावेळेस सीता मातेला चोरून आणलं अरे चोरून आणल्यानंतर जेव्हा सेतू बांधण्याचं काम चालू झालं राम नाव लिहिलं पाण्यामध्ये दगड टाकला की ते तरंगत होते ही बातमी जेव्हा रावणाच्या सैन्यांना कळाली ते घाबरले की अरे ज्याच्या सोबत युद्ध करायचं आहे तो तर जाऊ द्या पण त्याच्या नामातच एवढी ताकद आहे की साक्षात दगड तरतात म्हणजे तो किती बलशाली असेल राम नामाने पाण्यावर दगड तरंगतायत मग तो राम किती बलशाली असेल सैन्यांचं मन खचलं रावणाच्या लक्षात आलं की राम नामाने दगड तरतायत आपलं जे सैन्य आहे त्यांचं मन खचलंय आपल्याला तर अजून युद्ध सुरू करायचं आहे आणि इथं जर सैनिक घाबरले मग आपलं कसं होणार रावण हुशार होता आपण म्हणतो रावण वेडा होता पण रावणा एवढा हुशार कोणी नव्हता रावणाने आपलं सगळं सैन्य बोलवलं आणि 10 जणांना सांगितलं जा तुम्हाला उचलणार नाही असा मोठा दगड घेऊन या काय त्या रामातच ताकद आहे माझ्यात सुद्धा तेवढी ताकद आहे 10 जणांना उचलणार नाही असा मोठा दगड आणला रावणाने त्या दगडाला हातात घेतलं आणि त्याच्या कानात काहीतरी मंत्र बोलला आणि पाण्यात फेकल्याबरोबर दगड असा पाण्यावर तरंगू लागला जशी लाही जर पाण्यात फेकली तरंगते वरती तसा दगड तरायला लागला रावणाचं सैन्य नाचायला लागला अरे त्या रावणातच काय ताकद आहे आपला सुद्धा राजा खूप बलशाली आहे दगडाला आदेश केल्याबरोबर दगड पाण्यात डुबला नाही आनंद वाटला नाचत नाचत सैन्य बाहेर गेलं तेवढ्यामध्ये मंदोदरी जवळ आली मंदोदरीने प्रश्न केला का हो स्वामी राम नामामध्ये ताकद आहे दगड तरण्याची
हे मलाही मान्य आहे, तुम्हालाही मान्य आहे. पण तुमच्याकडे अशी कोणती शक्ती आहे की एवढा मोठा दगड पाण्यामध्ये डुबला नाही? रावण म्हणे मी तुला सांगत नाही. पण मंदोदरीने आग्रह केला, बाल हट्ट, श्री हट्ट, बायकोनं जर विचारलंच प्रेमानं तर सांगावंच लागतं. तसं हट्ट केल्यामुळे सांगितलं. मंदोदरीला रावण म्हणतोय तुला सांगतो, कोणाला सांगू नको म्हणे. ज्यावेळी सैनिक माझ्याकडे आले, सांगितलं राम नामाने दगड तरले, माझ्या लक्षात आलं सैन्यांचं मन खचलंय, काहीतरी केलं पाहिजे. जेव्हा त्यांनी मोठा दगड माझ्या हातात दिला, त्या दगडाला मी सांगितलं तुला रामाची शपथ आहे, जर पाण्यात डुबला तर. म्हणजे रावणाला सुद्धा राम नामाची ताकद माहिती होती. कपिकुळ उद्धरिले, मुक्त केले राक्षसा, कपिकुळ उद्धरिले, मुक्त केले राक्षसा. नाम चांगले चांगले माझे कंठी राहुले, कपिकुळ उद्धरिले, मुक्त केले राक्षसा. नाम चांगले चांगले माझे कंठी राहुले, कपिकुळ उद्धरिले, मुक्त केले राक्षसा. एवढी ताकद नामाची आहे. ती रावणाला सुद्धा माहिती होती की राम नामामध्ये एवढी ताकद आहे. शिव नामामध्ये सुद्धा तेवढी ताकद आहे महाराज. शिव शिव शिव. एक माणूस पापी होता, दुराचारी होता, पण त्याची जी पत्नी होती त्या पत्नीमध्ये त्याचा जास्त जीव होता. तिचं नाव होतं वशी. काय नाव होतं तिचं? नावही काही पण निघायला लागले, पण तेव्हा त्या बायकोचं नाव त्याच्या वशी होतं, वशी. आणि ती बायको त्याची मेली, आणि मेल्यानंतर तो बायकोच्या दुःखानं तिचंच नाव घेत बसायचा. वेडा झाला, वेडा. तिचंच नाव घ्यायचा, वशी 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 म्हणता तो शिव शिव झाला आणि त्याचा उद्धार झाला. म्हणून नाव सुद्धा असं पाहिजे की आपला उद्धार झाला पाहिजे. आपल्या पोरांचं नाव तरी देवाच्या नावावरून ठेवलं पाहिजे. त्या नावात तरी आपला उद्धार होईल. नाही तर काही नावं ठेवतात पोरांचे. मुलांचे चांगले नावं ठेवा. मरणाच्या वेळेला पोरगही आपल्याला आठवतं, देवाचंही नाम घेतलं जातं. एक पापी दुराचारी माणूस होता, पण त्याच्या मुलाचं नाव नारायण होतं. जीवनभर त्यानं वाईट कामं केली, पण मरणाच्या वेळेला म्हटला नारायण नारायण नारायण. पोराचं नाव घेत होता. त्याला यमदूत घ्यायला आले. यमदूत आल्यानंतर देवाचे सुद्धा पार्षद आले, सांगितलं हा तुमचा माणूस नाही, हा आमचा आहे. यमदूत म्हणता यानं वाईट कामं केले, कधी देवाचं नाव घेतलं नाही. ते म्हणे जरी त्यानं देवाचं नाव घेतलं नाही, पण त्याच्या पोराचं नाव नारायण होतं ना. नारायण कोणाचं नाव आहे? भगवंताचं नाव आहे. त्यानं देवाचं नाव घेतलेलं आहे, म्हणून हा आमचा माणूस. म्हणून आपल्या पोराचं नाव तरी चांगल्या प्रकारे ठेवा, की जेणेकरून मरणाच्या वेळेला आपल्याला पोरगा आठवून का होत नाही, देवाचं नाव घेता येईल. आणि देवाच्या नामामध्ये तेवढी ताकद आहे, भगवान शंकरामध्ये तेवढी ताकद आहे. माझा भोलेनाथ, माझ्या भोलेनाथाला दुसरं काहीच लागत नाही महाराज. असं पंचपक्वान्नांनी भरलेलं ताट भोजनाचं ते सुद्धा आवडत नाही. फक्त अंतकरणातला भाव शुद्ध लागतो. शंकराला माझा, महादेवाला माझा, शंकराला माझा, महादेवाला माझा, आवडते बेलाचे पान, आवडते. माझ्या भोले शंकराला दुसरं काही लागत नाही, फक्त बेलाचं पान, भस्म.
नसेल तुमच्याकडे या गोष्टी, अंतकरणात भाव जरी शुद्ध असला, अंतकरणापासून जर तुम्ही शिव महापुराण कथेचं श्रवण केलं तरी सुद्धा तुमचा उद्धार होणार. नमः पार्वती पते शिव हर हर महादेव. कार्तिकेय महाराजांचा जन्म झाला, तारकासुराचा वध झाला. काही दिवसानंतर पार्वती माता स्नानासाठी गेल्या आणि स्नानासाठी गेल्यानंतर नंदी महाराजांना सांगितलं की दरवाजावरती उभे राहा, कोणी जर आत येण्याचा आग्रह केला तर कोणाला आत येऊ देऊ नका. माता स्नानासाठी गेल्या, तेवढ्यात महादेव येतात. नंदी महाराज सांगतात की मातेचा आदेश आहे, मध्ये कोणाला सोडायचं नाही. पण महादेवानं परत नंदीकडे पाहिल्याबरोबर नंदीनं मान खाली घातली, समजून घेतलं आणि महादेव मध्ये गेले. मध्ये गेल्याबरोबर माता त्या ठिकाणी लज्जित झाल्या, दुःख वाटलं त्यांना. आणि त्यांची दासी पार्वतीला म्हणते, कैलास पर्वतावर महादेवाचे अनेक शिष्य आहेत की जे त्यांचे सांगितल्याबरोबर सगळे कामं करतात, तुमचेही करतात. पण तुमचा असा जवळचा एखादा, तुमची आज्ञा पाळणारा कोणीतरी पाहिजे. आग्रह केला. मातेच्याही मनात असं वाटलं की आपलं कोणीतरी पाहिजे, ज्याने आपला आदेश मांडला पाहिजे, आपल्या आदेशाचं पालन केलं पाहिजे. म्हणून माता स्नानाला बसल्या आणि आपल्या मळापासून सुंदर अशी मूर्ती तयार केली. सुंदर असं स्वतःच्या मनाने त्या मूर्तीला मातेने सजवलं. सुंदर असं स्वरूप तयार केलं. ज्ञानी आपली सर्व शक्ती, आशीर्वाद त्या लेकराला देऊन सुंदर अशी मूर्ती तयार केली मळापासून. मळाचा गणपती पार्वतीनं केला, मळाचा गणपती पार्वतीनं केला. आपल्या मळापासून असा सुंदर पुत्र त्या ठिकाणी तयार झालेला आहे आणि त्या पुत्राचं नाव गणेश. त्याला सांगितलं, पुत्रा आजपासून मी सांगितलेलं सर्व कामं तू करायचीस, माझ्या आज्ञेचं पालन करायचंस. मातेनं त्याला सुंदर असं ज्ञान दिलं आणि माता स्नानासाठी आत गेल्या आणि पुत्राला सांगितलं की कोणी जर मध्ये आलं तर त्याला काहीही झालं तरी मध्ये येऊ द्यायचं नाही. गणपती महाराज दरवाजावरती उभे आहेत आणि माता स्नानासाठी गेल्या. तेवढ्यात भगवान शंकर तिथं येतात आणि आल्यानंतर भगवान शंकर म्हणतात, मला आज जायचं आहे. गणपती महाराजांना एक छोटीशी काडी दिलेली होती, त्यांचं शस्त्र. मातेच्या हाताने त्यांनी सांगितलं, अजिबात नाही, तुम्हाला मी आत जाऊ देऊ शकत नाही, तुम्ही आत जाऊ शकत नाही, माझ्या मातेची आज्ञा आहे. महादेव त्यांना प्रेमाने समजून सांगतात, बाळा मला मध्ये जाऊ दे, मी त्यांचा पती असं सांगण्याच्या आधीच गणपती सांगायचा, अजिबात नाही, मध्ये जायचंच नाही, तुम्ही कोणी असू द्या. सर्व देव त्या ठिकाणी येतात, गणपतीला समजून सांगतात की महादेवाला आत जाऊ द्या. नंदी महाराज येतात, सर्व गण येतात, सगळे सांगतात समजून. पण गणपती बाप्पा कोणाचं ऐकायला तयार नाही, कोणाचंच ऐकत नाही. काय करावं सुचत नाही. सर्व समजून सांगतात तरी सुद्धा गणपती बाप्पा कोणाला जाऊ देत नाही. तेवढ्यात ब्रह्मदेव आणि विष्णू भगवान त्या ठिकाणी येतात, ते सुद्धा त्यांना समजून सांगतात. समजून सांगायला लागतात. तेवढ्यात गणपती बाप्पा महादेवाची चेष्टा करायला सुरुवात करतात.
महादेव म्हणतात तुम्ही मला ओळखले का? विष्णू भगवंत सांगतात तुम्ही यांना ओळखलं का? तुम्ही त्यांना आज जाऊ द्या. पण गणपती बाप्पा ऐकत नाही. कोण हे? अरे दिसायला कसे आहेत, भस्म अंगाला लावलाय, यांना घालण्यासाठी नीट वस्त्र नाही, जोर जोराने हसतात, त्यांची चेष्टा उडवतात. तरी महादेव त्या ठिकाणी त्यांना राग येत नाही. पण नंतर भगवान विष्णू समजावून सांगतात, गणपती बाप्पा साक्षात ब्रह्मदेव आणि विष्णुदेव यांच्यावर शस्त्र चालवण्याचा प्रयत्न करतात. महादेवाला राहवत नाही. अरे साक्षात भगवान विष्णू आणि ब्रह्मदेवासोबत युद्ध करतोय, हा कोण आहे हा मुलगा? याची एवढी हिंमत की साक्षात जगाच्या मालकाशी युद्ध करायला तयार झाला. अरे याला अभिमान झालाय. भोलेनाथाला राग येतो आणि त्याच्यासोबत युद्ध चालू होतं. तेवढ्यामध्ये त्या त्रिशूळानं त्याचं मुंडकं त्या ठिकाणी तोडलं जातं. सर्व गण आनंदित होतात. अरे ज्याने महादेवाला अडवलं त्याचा वध आपल्या महादेवाने केलेला आहे. गण नाचू लागतात, भूत बेताळ नाचायला लागतात. आनंद वाटतो, आपला राजा जिंकलाय. पण तेवढ्यामध्ये ही बातमी जेव्हा पार्वती मातेला समजते की जो पुत्र आपल्या मळापासून आपण तयार केला होता आपल्यासाठी, आपल्या सुखासाठी, तोच पुत्र या ठिकाणून माझ्यापासून दूर गेला आणि या सर्वांना आनंद झाला. मातेला क्रोध आवरला नाही. मातेला क्रोध आला आणि क्रोध अग्नीमध्ये आपल्या जेवढ्या शक्त्या होत्या तेवढ्या मातेने त्या ठिकाणी एकत्र बोलवले. आदिमाया, काली, भवानी, भद्रकाली अशा अनेक भयानक स्वरूपाच्या देव्या त्या ठिकाणी येतात आणि माता त्यांना सांगते, माझा पुत्र माझ्यापासून दूर गेला, या सर्वांना आनंद झालाय, या सगळ्यांचा नाश करा म्हणून. भयानक असं स्वरूप त्या मातांचं होतं. हजारो लाखो हात त्यांचे होते. त्यांनी असं हातात घ्यावं अग्निदेवाला आणि असं फेकावं. तेवढ्यामध्ये माता पार्वतीनं त्यांना घेऊन घ्यावं. वायुदेवाला उचलावं, असं फेकावं. पार्वती मातेनं त्यांना घेऊन घ्यावं. असे प्रत्येक देव उचलत उचलत हवेप्रमाणे त्यांच्या मुखामध्ये जाऊ लागले. तेवढ्यामध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश या देवांना समजेना काय करावं, कसं यांचा राग शांत होईल समजेना. तेवढ्यात भगवान विष्णूने महादेवाला सांगितलं, तुम्हीच काहीतरी करा. माझे भोले महादेव उंच स्वरूपामध्ये आपलं विराट रूप घेतात आणि मातेला सांगतात की या देवांनंतर मला सुद्धा आपल्या मुखात आपण घ्यावे. मातेला क्रोध आलेला आहे, पण तेवढ्या क्रोधात सुद्धा त्यांनी समजून घेतलं की हे साक्षात देवादिदेव महादेव आपले पती आहेत, यांना तर आपण मारू शकत नाही. पण राग आलेला आहे. सांगितलं, जर तुम्हाला सगळ्यांना वाचायचं असेल तर माझा पुत्र मला परत पाहिजे. पुत्र परत पाहिजे म्हटल्याबरोबर महादेवाने वचन दिलं, तुमचा पुत्र तुम्हाला नक्की मिळेल, तुम्ही शांत व्हा. माता त्या ठिकाणी महादेवाची आज्ञा मानतात, आपला राग शांत करतात, आपल्या स्वरूपामध्ये येतात आणि आल्यानंतर आपल्या बाळाचा जो देह पडलेला आहे त्या देहाजवळ येऊन रडू लागतात. कसं होईल, दुःख वाटतं त्यांना. पण तेवढ्यामध्ये महादेव सांगतात, सर्व देवांना आज्ञा देतात, जा सर्वजण जा आणि जाऊन ज्या बाळाचा नेमका जन्म झालेला आहे त्या बाळाला घेऊन या. म्हणे कोणत्या? म्हणे ज्या बाळाकडे आई पाठ करून झोपलेली आहे असं बाळ घेऊन या, त्याचं मुंडकं घेऊन या म्हणे. सर्व देव जातात उत्तर दिशेला. गेल्यानंतर त्या ठिकाणी एक स्त्री असते, स्नान करण्यासाठी आलेली असते, तिचं छोटस बाळ असतं. यांची नजर त्याच्याकडे जाते. चला म्हणे, सापडला आपल्याला, नवीन शिशू सापडला, चला. तेवढ्यात विष्णू भगवान सांगतात, तुम्हाला महादेवाची शब्द आठवली की नाही? नुकताच ज्या बाळाचा जन्म झालाय त्याचंच शिर आपल्याला न्यायचं आहे. तो मुलगा चालतोय, तो 2-2.5 वर्षाचा आहे, तो आपल्याला लागत नाही. तिथून पुढे जातात. पुढे गेल्यानंतर भरपूर दिसतात त्यांना.
पण पाठ करून झोपलेली आई दिसत नाही बाळाकडं. पुढे जातात एक हत्तीनं नुकतंच आपल्या बाळाला जन्म देऊन त्याच्याकडे पाठ करून झोपलेली असते. त्याचं उत्तर दिशेकडे मुख असतं. त्याचं शिर घेतात, ताटामध्ये ठेवतात, वरून वस्त्र टाकतात आणि घेऊन जातात कैलास पर्वतावरती. सगळ्यांना आनंद झाला. आता पार्वती मातेचा पुत्र जिवंत होणार आहे. आनंद वाटतो सगळ्यांना. तेवढ्यामध्ये बघितलं, कपडा बाजूला केल्याबरोबर पार्वती मातेची तळपायाची आग मस्तकात जाते. अरे माझा सुंदर पुत्र होता, हे काय आणलंय तुम्ही? पण महादेव त्यांची समजूत घालतात. महादेव ते शिर हातामध्ये घेतात आणि गणपती बाप्पाच्या देहावर ठेवल्याबरोबर सुंदर असा तेजस्वी पुत्र त्या ठिकाणी गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे. सर्वांनी गणपती बाप्पाला येण्यासाठी रस्ता करायचा आहे मध्ये. करता सुख करता तू दुःख हरता, विघ्न विनाशक गणराया, विघ्न विनाशक गणराया, विघ्न विनाशक गणराया. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. सुख करता तू दुःख हरता, सुख करता तू दुःख हरता, विघ्न विनाशक गणराया, विघ्न विनाशक गणराया. सगळ्यांचं दुःख दूर करणारे, सगळ्यांना सुख देणारे असे गणपती बाप्पांचं आगमन या ठिकाणी झालेले आहे. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती. आवाजच निघत नाही गोळ्याचा खाली. गणपती बाप्पा, गणपती बाप्पा. ओरडू ओरडू महाराजांचाही आवाज बसला आणि मला 2-2.5 तास बोलून गायनही करावं लागतं. सगळा लोड माझ्यावर चाललाय, कारण कलाकारच मिळत नाही, काय करू शकत नाही महाराज. पण काही हरकत नाही. या ठिकाणी गणपती बाप्पाचं आगमन झालंय आणि आगमनामुळे फक्त 2 मिनिटं आपण या ठिकाणी गणपती बाप्पाच्या स्वागतामुळे आनंद घ्यायचा आणि नंतर आरतीची व्यवस्था करा. उभे राहा सगळ्यांनी.